आपण पाहिलं की एकीकडे माणिकराव कोकाटे त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे, त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे. आणि दुसरीकडे आपण जर पाहतोय तर धनंजय मुंडे जे आहेत ते सध्या दिल्लीत पोहोचले आहेत. अमित शहांची त्यांनी भेट घेतलेली आहे. तर कुठेतरी शांतीत क्रांती धनंजय मुंडे करू इच्छितात का, असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे. मगाशी न्यूज 18शीच बातचीत करताना करुणा मुंडे यांनी असं सांगितलं की 100% धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार आहे. आपल्यासोबत स्वतः करुणा मुंडे जी आहेत. करुणाजी, धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार आहे? तुम्ही म्हणाल 100% मिळणार आहे. 100% त्यांचा प्रयत्न अगोदरपासून सुरू आहे आणि आता 15 दिवस अगोदरपासून त्यांचा खूप मोठा प्रयत्न सुरू आहे मंत्रिपदाचा आणि 100% त्यांना मंत्रिपद परत भेटणार आहे. पण मंत्रिपद परत मिळणार आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण आता मला एक सांगा, तुम्ही इतका लढा दिलात त्यावेळेला, संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं त्यावेळेला जवळपास 80-82 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यात त्यांनी असं सुद्धा सांगितलं की मी तब्येतीचं कारण त्यांनी सांगितलं, राजीनामा दिला. आणि आज परत जर समजा त्यांना मंत्रिपद मिळालं तर तुमची भूमिका काय असेल? माझी जी भूमिका आहे, माझी भूमिका अगोदर जे होती की त्यांना भेटला पाहिजे नाही है ना, तसंच पुढे पण माझी हेच भूमिका राहणार आहे की धनंजय मुंडेला मंत्रिपद भेटू नये. पण याच्यासाठी माझी जे पुढची जी भूमिका आहे ते खुलासा मी आहे पत्रकार परिषद घेऊन शनिवारी मी करणार आहे. आणि मला सांगा, मगाशी आपण बोललो की तुम्ही असं म्हणाल की धनंजय मुंडे कदाचित भाजपमध्ये पण जाऊ शकतात, तर तो दावा कशाच्या आधारे तुम्ही करताय? धनंजय मुंडेला मंत्रिपद इतका गरजेचं आहे क्योंकि वाल्मिक कराड जे आहे ते त्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी आहे. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जसं त्यांच्या सुरू आहे. आज पण त्यांची जे आहे अर्ज फेटाळली गेलेली आहे. तो आज जरी BJPमध्ये गेले तो वाल्मिक कराड बाहेर येऊ शकता असा त्यांचा पण विचार आहे. आणि लोकांना पण बघितलेला आहे की जे मोठे मोठे भ्रष्टाचारी लोकांना BJP जे आपल्या पक्षामध्ये ते स्थान देण्याचा प्रयत्न करत आहे, तो बहुतेक धनंजय मुंडे मंत्रिपदसाठी BJPमध्ये पण जाऊ शकतात. आपल्यासोबत करुणाजी होतं, त्या असं म्हणतात, त्यांचा असा दावा आहे की मंत्रिपदासाठी किंबहुना वाल्मिक कराडांसाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे हे BJPमध्ये सुद्धा जाऊ शकतात. हा खरं तर खूप मोठा दावा आहे. त्यांना आणखी काहीतरी आपल्याशी बोलायचं आहे? मी एक और बोलते, मी 27 वर्ष धनंजय मुंडेचे एकदम सोबत मी राजकारण बघितलेलं आहे. जरी धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहे तरी पण ते BJPच्याही पिल्लू आहे, ते पण मी म्हणू शकते. क्योंकि मी स्वतःच्या डोळ्यातून बघितलेलं आहे. खूप मोठे मोठे आहे कारनामे जे मला माहीत आहे. तुम्ही कॅमेऱ्यासमोर काही सांगू शकता? जसे मी स्वतः ज्यावेळेस धनंजय मुंडे अपोजिशन लीडर होते त्यावेळे मी स्वतः रात्री 2-2 वाजता देवेंद्र भाऊचे वर्षा बंगलेवर बाहेर मी सोडत होती त्यांना कामानिमित्त. अर्धरात्री कधीही फोन करत होते की धनू तू इकडे या, कामानिमित्त दररोज. मी तो असं म्हणत होती एक हसी मजाकमध्ये की माझी जे तिसरी स्वतन आहे ते माझी तिसरी स्वतन देवा भाऊ आहे आमचे, असं मी म्हणत. कोणत्या वर्षाची? अपोजिशन लीडर होते त्यावेळे 15, 16, 17 मध्ये. अच्छा, धन्यवाद मॅडम आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आणखी एक मोठा दावा करुणा मुंडे यांनी केला, तो म्हणजे धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी भाजपमध्ये जाऊ शकतात. त्याचबरोबर ते असं बोलताना म्हणाल की धनंजय मुंडे भाजपचे पिल्लू आहेत आणि जर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळालं तर करुणा मुंडे आहेत या लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहेत. ते एक पत्रकार परिषद घेणार त्यात ते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सर, मी संकेत वराक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.